नाशिक माझा न्यूज चॅनलच्या बातमीचा इम्पॅक्ट। 2 दिवसांपूर्वी नाशिक माझा न्यूज चॅनलने पोषण आहारासंदर्भात बातमी लावल्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला खडबडून जाग आली आहे आणि कसबे सुकेने अंगणवाडीत प्रात्यक्षिकांसह आहार मार्गदर्शन करण्यात आले। एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत कसबे सुकेने तालुका निफाड येथील अंगणवाडीमध्ये पर्यवेक्षिका श्रीमती विनया महाले यांनी उपस्थित महिला पालकांना प्रात्यक्षिकांसह पोषण आहार मार्गदर्शन केलं। यावेळी गरोदर स्तनदा 6 महिने ते 3 वर्ष लाभार्थ्यांच्या पालकांना पोषण आहार कसा शिजवावा, त्यापासून कुठले पदार्थ बनवू शकतो ही माहिती पालकांना देऊन प्रत्यक्ष आहार शिजवून दाखवला। तुरडाळ खिचडी, मूगडाळ खिचडी व रव्यापासून शंकरपाळे बनवून दाखवले। उपस्थित महिला पालकांनी आहाराची चव घेऊन आहार आवडल्याच्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नवीन आहारापासून शिरा, शंकरपाळे, लाडू करता येतात। बालकांना देण्याचा सकस आहार याबाबत पर्यवेक्षिका श्रीमती विनया महाले यांनी मार्गदर्शन केलं। पालकांचे आहाराबाबत असलेले गैरसमज दूर करून शंका निरासरण केले। तसेच उपस्थित सर्व महिला पालकांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री रवी अहिरे, अंगणवाडी कार्यकर्ता शोभा वडजे, मीरा फडळ, मदतनीस शोभा मैन, नंदा सोनवणे, गरोदर स्तनदा व 6 महिने ते 3 वर्ष लाभार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते। अंगणवाडी कार्यकर्त्या शोभा वडजे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं, तर अंगणवाडी कार्यकर्त्या मीरा फडळ यांनी उपस्थितांचे आभार मानले। आज आपण इथे कसबे सुकेने अंगणवाडीत आहार जो 6 महिने ते 3 वर्षाच्या मुलांसाठी प्रीमिक्स दिले जातात त्याचा आपण इथे आज प्रॅक्टिकली कृती करून दाखवली। 6 महिने ते 3 वर्षाचे सर्व पालक तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांना आपण या बैठकीसाठी बोलवलं होतं आणि त्यांना प्रत्यक्ष खिचडी कशी बनवावी, त्याचबरोबर त्यात विविध पालक घालून, टोमॅटो घालून त्याचं टोमॅटो मूगडाळ खिचडी, पालक मूगडाळ खिचडी बनवता येते। तसंच तुरीच्या डाळीचे खिचडीचे विविध प्रकार आपण कसे बनवू शकतो व तुरीची डाळीची खिचडी, तसेच जे मल्टी प्रीमिक्स आहे त्याच्यापासून आपण लाडू, शंकरपाळे आणि बर्फी इत्यादी पदार्थ आपण बनवू शकतो। आज इथे मी प्रत्यक्षात त्यांना शंकरपाळे बनवून दाखवले, मुगाची डाळीची खिचडी आणि तुरीची डाळीची खिचडी बनवून दाखवली। पालकांनी ही स्वतः याची चव चाखली आणि सर्व पालकांना या खिचडीचा आणि शंकरपाळे खूप आवडले आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्याच आहेत, परंतु त्यांनी हे सुद्धा प्रॉमिस केलं की आम्ही आमच्या मुलांना हा आहार व्यवस्थित शिजवून खाऊ घालू। हा दिला जातो। तर आम्हाला मॅडमने मुगाची डाळीची खिचडी कशी करायची, तुरीच्या डाळीची खिचडी कशी करायची ते प्रत्यक्षात दाखवलं सगळ्यांना आणि लापशीचं पण दाखवलं। त्याच्यापासून शंकरपाळे तयार होतात, लाडू तयार होते, बर्फी तयार होते, पण आम्हाला आज शंकरपाळ्या करून दाखवल्या। ते आम्हाला खूप आवडले आणि खूप छान झाले। मुलांना किंवा गर्भवती मातांना त्याच्यापासून आम्हाला मॅडमने आता कृती करून दाखवली। याच्यापासून आम्हाला लाडू किंवा बर्फी, शंकरपाळे, पण आता मॅडमने आम्हाला शंकरपाळे करून दिले, ती खूप टेस्टी झाली। तसेच प्रमाणे खिचडी पण दाखवली, ती पण खूप टेस्टी झाली। खूप समज असा होता, पण आज मॅडमने तो गैरसमज दूर केला सगळ्यांचा। चव कशी लागली पदार्थाची? पदार्थाची चव पण खूप छान होती। आता मॅडमने प्रत्यक्ष कृती करून दाखवल्यामुळे आमचं प्रोत्साहन अजून वाढलं त्या गोष्टीला, का आमचा गैरसमज दूर झाला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।